नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सावरी गावातील ड्रग तस्करी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, प्रकाश शिंदे यांचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातील सावरी गाव इथं सापडलेल्या एमडी कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिलं. राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. इथं छापा पडला, ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. माझ्या जमिनीचा 7/12 गट 17(1) असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट 4(1) असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला, ती जमीन योगायोगानं नव्हे तर वडिलोपार्जित असल्यानं आमच्याकडे आली आहे. या जमिनीचा गट क्रमांक 3010 असा आहे. तसेच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15 ते 16 किलोमीटर लांब असल्याचं प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केलं. माझ्या स्वतःच्या जागेवर कोणतीही 5 स्टार हॉटेल होणार नसून तिथं स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा माझा मानस आहे. ही जागा रणजित शिंदे याला विकण्यात आली. त्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. तसेच रणजित हा फरार झाला नसून गावातच आहे. पोलिसांच्या FIR मध्ये कुठेही रणजित शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही. तसेच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. इथं सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतंही जेवण जात नव्हतं, हे देखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालं. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात आहेत. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं प्रकाश शिंदे यांनी साधारण स्पष्ट केलं. उबाटा आणि काँग्रेसने याबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे, निराधार आणि खोटे आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असं प्रसिद्ध माध्यमांनी खोट्या आरोपांना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून मगच बातम्या प्रसिद्ध कराव्या अशी मागणी प्रकाश शिंदे यांनी केली.